संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना आज इथे पत्रकार परिषद घेऊन राज्याचे खूप मोठे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे विमान अपघात प्रकरण आहे, हे प्रकरण त्याचा अपघात नसून तो एक नियोजित कट असून तो घातपात आहे असा संबंध महाराष्ट्रामध्ये एक संशयाचा गूढ आहे. आम्ही संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर दादाच्या प्रकरणाबाबत अभ्यास करून 27 जानेवारी 2026 ला अजित पवार साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब आणि त्या आपले अजित पवार गटाचे राजकीय सल्लागार नरेशजी अरोरा साहेब या 4 लोकांची रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत बैठक चालू होती. त्या बैठकीमध्ये सीबीआयच्या तपासामध्ये थोडासा समोर आला तपास की 125 कोटी रुपयांची ती कंत्राट मंजूर करायचा होता त्या नरेश अरोरा साहेबांच्या त्यांच्या संस्थेला. परंतु अजित पवार त्याच्यावरती सही करण्यासाठी तयार नव्हते, कारण एकाच व्यक्तीला तर अशा पद्धतीचं दिलं तर दादाचं ते स्टेटमेंट होतं. तर 27 तारखेला जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजित पवार साहेब यांच्यामध्ये थोडासा वादविवाद झाल्याचं वृत्त समोर आलं आणि दुसऱ्या दिवशी 28 तारखेला अजित पवारचा बारामती विमानतळावरती दुर्दैवी अपघात झाला. तो अपघात नसून तो नियोजित त्यांचा घातपाताचा कट होता असा आपल्या संघटनेचा जाहीररित्या आरोप आहे. आणि त्याबाबत आम्ही सीबीआय कार्यालय नागपूर, सीबीआय दिल्ली आणि मुंबई याच्या लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. मागणी अशी केली की दुसऱ्या दिवशी जेव्हा समाज माध्यमापुढं प्रफुल्ल पटेल साहेबांना काही विचारण्यात आलं की कोणत्या फाईलवर स्वाक्षरी करायची होती, तर त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की ती विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाऱ्याची फाईल होती आणि ती बैठक त्याच्यासाठीच आयोजित केली होती. आम्ही अशा लोकांचे त्यांचं समाज माध्यमाच्या समोर एक स्टेटमेंट आहे. जर विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाऱ्याची ती फाईल होती आणि त्या विषयासाठी जर बैठक असेल तर तिथे कृषी मंत्री आवश्यक होता. कृषी मंत्री जर एखाद्या दौऱ्यात व्यस्त असतील तर कृषी विभागाचे सचिव आवश्यक होते. कृषी विभागाशी संबंधित बैठकीला कृषी विभागाचे प्रतिनिधी लागतात, परंतु त्या बैठकीला कोणत्याही कृषी विभागाचा प्रतिनिधी नव्हता ना मंत्री महोदयांचा प्रतिनिधी नव्हता. पण कृषी विभागाची बैठक चालू असताना तो नरेश अरोरा त्या संस्थेचे डिजिटल बॉक्स संस्थेचे जे संचालक आहेत, कृषी विभागाच्या बैठकीला त्यांचं काय काम, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावरून असं आमच्या निदर्शनात आलं तर प्रफुल्ल पटेल साहेब समाज माध्यमासमोर जर महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असतील, त्यांची फसवणूक करत असतील, त्या फाईलचं विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या फाईलचं नाव घेऊन, तर ती शेतकऱ्याच्या नावाखाली तो जो महत्त्वाचा जो विषय आहे हा या विषयावर ते पांगून टाकण्याचं काम करतात असा आमच्या संघटनेचा जाहीररित्या आरोप आहे. त्या अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी जे म्हणजे निधन झालं घातपाताच्या गटामध्ये, तर जोपर्यंत त्या 4 लोकांनी जी बैठक घेतली रात्री 2-2:30 वाजेपर्यंत ताणतणावामध्ये, याची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे. जोपर्यंत प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब आणि नरेश अरोरा साहेब यांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट होणार नाही, तोपर्यंत अजितदादाच्या मृत्यूचे जे गुढ आहे ते सत्य लपलेले आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येणार नाही. त्यामुळं मी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सीबीआय कार्यालयाला देखील या 3 लोकांच्या नार्को टेस्टची मागणी केलेली आहे.